सोशल मीडियावर सध्या विचित्र आणि कुतूहल वाढवणारे ट्रेंड झपाट्याने व्हायरल होत आहेत. कधी स्वयंपाकघरातील पदार्थ सौंदर्यासाठी वापरण्याचे व्हिडिओ दिसतात, तर कधी घरगुती वस्तू क्लिनिंगसाठी वापरण्याचे हॅक्स ट्रेंड होतात. असाच एक नवा ट्रेंड सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतो आहे. लोक थेट कमोडमध्ये लसूण टाकत आहेत. हे वाचून किंवा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. लसूण आणि टॉयलेट क्लिनिंग याचा काय संबंध, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार हा उपाय टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे. कोणताही केमिकलचा वापर न करता बाथरूम करा साफ. यूट्यूब शॉर्टवर अनेक क्रिएटर्स रात्री झोपण्याआधी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या कमोडमध्ये टाकून फ्लश करतानाचे व्हिडिओ शेअर करत आहेत. सकाळी उठल्यानंतर टॉयलेटमधील दुर्गंधी कमी झाली, कमोड अधिक स्वच्छ दिसतो, असे दावे या व्हिडिओमध्ये केले जातात. विशेष म्हणजे केमिकल टॉयलेट क्लीनर वापरू नका, नैसर्गिक उपाय वापरा, असा संदेश देत हा ट्रेंड पुढे नेला जात आहे. लसूण का वापरला जातो? लसूण हा केवळ स्वयंपाकघरातील चव वाढवणारा घटक नाही, तर आयुर्वेदात त्याला औषधी महत्त्व आहे. लसणामध्ये ॲलिसिन नावाचा घटक आढळतो. बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतो, बुरशीची वाढ रोखतो, दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम करतो. कमोडमध्ये लसूण कसा टाकतात? व्हायरल व्हिडिओनुसार लसूण वापरण्याची पद्धत अतिशय सोपी दाखवली जाते. 2-3 लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या सोलून किंचित ठेचून घ्या. रात्री झोपण्याआधी कमोडमध्ये टाका. एकदा फ्लश करा, सकाळी पुन्हा फ्लश करा. आणि काही जण लसूण उकळून ते पाणी कमोडमध्ये ओततानाही दिसतात. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हा घरगुती क्लिनिंगसाठी सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी उपाय मानला जातो. कसा वापरायचा? कमोडमध्ये अर्धा कप बेकिंग सोडा टाका, त्यावर 1 कप व्हिनेगर ओता. 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर टॉयलेट ब्रशने घासून फ्लश करा. फायदे: दुर्गंधी कमी होते, हलके पिवळे डाग निघतात, जंतू कमी होण्यास मदत होते. लिंबाचा रस: लिंबामध्ये नैसर्गिक आम्ल क्रिटिक ॲसिड असते, जे डाग आणि वास कमी करण्यास मदत करते. कसा वापरायचा? 2-3 लिंबाचा रस काढून कमोडमध्ये ओता. 10 मिनिटे ठेवा. ब्रशने स्वच्छ करून फ्लश करा. फायदे: सोमजंतुनाशक गुणधर्म, नैसर्गिक सुगंध मिळतो.